नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला भाग थोडासा वेगळा आहे. 2 कारणांसाठी तो वेगळा आहे. एक म्हणजे 29 मार्च या तारखेच्या महत्त्वावर तो आधारित आहे. आणि आज मी एका अशा ग्रंथाविषयी तुम्हाला सांगणार आहे जो प्रकाशित होण्यापूर्वीच त्यावर बंदी आली होती. असं काय होतं त्या ग्रंथात? या सगळ्याविषयी आजच्या भागात जाणून घेऊया. 29 मार्च 1857 हा दिवस भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी मंगल पांडे यांनी ब्रिटिशांविरुद्ध उघड बंड पुकारलं, ज्यामुळे पुढे 1857च्या व्यापक स्वातंत्र्य समराची ठिणगी पडली. ही घटना 1857च्या स्वातंत्र्य युद्धाची पहिली ठिणगी मानली जाते. मंगल पांडे हे स्वातंत्र्य लढ्याचे पहिले हुतात्मा मानले जातात. त्यांनी देशासाठी प्राण दिले तेव्हा ते अवघे 29 वर्षांचे होते. त्यांच्या कृतीमुळे संपूर्ण भारतात असंतोष उफाळून आला आणि काही आठवड्यातच म्हणजे मे 1857 मध्ये मोठा उठाव सुरू झाला. 29 मार्च 1857 हा दिवस केवळ एका सैनिकाच्या बंडाचा दिवस नव्हता. तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या ज्वालामुखीचा पहिला उद्रेक होता. मंगल पांडे यांच्या धैर्याने आणि बंडखोरीने भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली, जी पुढे अखिल भारतीय आंदोलनात परिवर्तित झाली. त्यामुळे आजच्या दिवशी क्रांतिकारक मंगल पांडे आणि स्वातंत्र्य युद्धात सहभागी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना सादर अभिवादन करूया. आता त्या ग्रंथाकडे वळूया ज्यावर ब्रिटिश सरकारने तो लिहिला जातो आहे हे कळल्यावर तो छापला जाण्याआधीच बंदी घातली होती. त्याचा विषय लक्षात आल्यावर हा ग्रंथ स्फोटक असणार हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्या लेखकाची दहशत त्यांना वाटत होती आणि म्हणून हा ग्रंथ दडपून टाकण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले. तरीही तो प्रकाशित झाला आणि अनेक क्रांतिकारकांची प्रेरणा ठरला. हा ग्रंथ म्हणजे 1857चे स्वातंत्र्य समर आणि याचे लेखक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हा ग्रंथ सावरकरांनी आपल्या लंडनमधील वास्तव्यात म्हणजे 1907 आणि 1908च्या सुमारास लिहिला. त्यासाठी त्यांनी लंडनमध्ये उपलब्ध अनेक कागदपत्र तपासली आणि मग हा ग्रंथ लिहिला. त्यावेळी ते 24-25 वर्षांचे होते, पण त्यांची इतिहासकार म्हणून कामगिरी थक्क करणारी होती. त्यांनी हा ग्रंथ लिहिला तेव्हा हा लढा होऊन 50 वर्ष उलटली होती. या लढ्याला ब्रिटिशांनी शिपायाचे बंड असं म्हटलं होतं. या 50 वर्षात हा इतिहास पुसून टाकावा यासाठी ब्रिटिशांनी अनेक प्रयत्नही केले होते. याविषयी एका ग्रंथातील हे विधान बघा. काडतुसाला गायीची व डुकराची चरबी लावतात, इतके केवळ ऐकूनच मूर्ख लोक बिथरले. ऐकलेली गोष्ट खरी की खोटी याचा कोणी शोध केला आहे का? एक बोलला म्हणून दुसरा बोलला आणि दुसरा बिघडला म्हणून तिसरा बिघडला, अशी अंध परंपरा चालून अविचारी मूर्खांचा समाज बनला आणि बंड माजले. आता हे वाचून काय बोलावे? इतिहास सांगणं किती अवघड आहे ना. खरंच ही अवघड गोष्ट आहे हे यावरून लक्षात येतं, कारण एकच घटना किती वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाते. ही अशी वर्णनं करून या स्वातंत्र्य युद्धाला नाकारण्याचे अनेक प्रयत्न पाहून शेवटी सावरकरांनी हा ग्रंथ लिहिला. या बंडाचं महत्त्व नाकारणाऱ्यांना उत्तर देताना सावरकर लिहितात, आठवड्याचा बाजार सुद्धा विशिष्ट हेतू व्यतिरिक्त भरलेला नसतो. इसवी सन 1857 सारखी प्रचंड क्रांती हेतू व्यतिरिक्त घडणं शक्य आहे काय? पेशावरपासून कलकत्त्यापर्यंत जी लाट उसळली ती आपल्या सामर्थ्याने काहीतरी विशिष्ट पदार्थ बुडवून टाकण्याच्या हेतूशिवाय उठणे शक्य होते काय? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज, त्या ध्वजाखाली लढत लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या यासारखे उदात्त आणि स्फूर्तिजनक कृत्य तितक्याच स्फूर्तिजनक हेतूशिवाय घडणे शक्य आहे का? जर 57ची उठावणी ही केवळ किंवा मुख्यतः काडतुसांच्या चरबीनेच झाली होती, तर हिंदुस्थानावरील इंग्रजी गव्हर्नर जनरलने ती न वापरण्याचा हुकूम सोडल्याबरोबर ती झटकन शमलीही असती. दिल्लीच्या बादशहाने काढलेल्या जाहीरनाम्यात म्हटले होते, हिंदीवासियांनो, जर आपण सर्व मनात आणून शत्रूला क्षणार्धात तुडवून देऊ आणि आपल्या प्राणप्रिय धर्माला व प्राणप्रिय देशाला पूर्ण भयमुक्त करू. हा या लढ्याचा हेतू होता.
आपल्या वकिली बाण्याने बॅरिस्टर सावरकर 1857ची ही केस मांडतात. ज्या दिवसाचं महात्म्य आपण सांगत आहोत त्या 29 मार्चच्या घटनेचं वर्णन ते कसं करतात बघूया. उठावाचा दिवस ठरवावा याबद्दल सांकेतिक पत्रेही रवाना झालेली होती. परंतु मंगल पांडेच्या तलवारीला दम कसा निघणार? मंगल पांडे हा तरणा बांड शिपाई होता. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणारा, आचरणाने सच्छील, स्वभावाने तेजस्वी व वयाने तरुण अशा या मंगल पांडेच्या पवित्र रक्तात नुकतीच देश स्वातंत्र्याची विद्युत चेतना संचारली. मग त्याच्या तलवारीला धीर कसा निघेल? शहीदांच्या तलवारीला कधी धीर निघत असतो काय? आपल्या स्वदेश बंधूंचा आपल्या देखत अपमान व्हावा ही गोष्ट मंगल पांडे यांच्या अंतःकरणास असह्य वेदना करू लागली व तो आपल्या रेजिमेंटने त्याच दिवशी उठाव करावा असा आग्रह करू लागला. गुप्त मंडळाचे पुढारी आज उठण्यास अनुमोदन देत नाहीत असे कळताच त्या तरुणाचे अवसान अनिवार्य झाले. त्याने आपली बंदूक खाडदिशी उचलली व मर्द हो उठा अशी गर्जना करून परेडच्या मैदानात उडी घेतली. अरे आता मागे का घेता? भाईओ चला तुटून पडा. तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे. चला आपल्या स्वातंत्र्यासाठी गनिमावर तुटून पडा. अशी गर्जना करीत तो आपल्या स्वदेश बांधवांस आपल्या मागे येण्याविषयी आवाहन करू लागला. हे पाहताच सार्जंट मेजर ह्युसन याने मंगल पांडेला धरावयाचा शिपायांना हुकूम सोडला. त्या सार्जंटची आज्ञा त्याच्या तोंडातून निघताच एकही शिपाई मंगल पांडे यास धरावयास हल्ला नाही. इतकेच नव्हे तर मंगल पांडेच्या बंदुकीतून सुसू करीत येणाऱ्या गोळीने तो अधिकारी एका क्षणार्धात जमिनीवर कोसळला. इतकी गडबड होते आहे तोच लेफ्टनंट बॉ हाही तिथे आला. त्याचा घोडा नाचत नाचत पुढे सरकतो आहे तोच मंगल पांडेच्या बंदुकीतून दुसरी गोळी सुटली व ती त्या घोड्याच्या पोटात शिरताच तो घोडा त्या लेफ्टनंटसह जमिनीवर धाडदिशी पडला. मंगल पांडेला पुन्हा बंदूक भरण्याचा अवसर मिळण्याच्या आधीच तो धुळीत लोळणारा लेफ्टनंट आपले पिस्तूल काढून उभा राहिला आहे. हे पाहताच मंगल पांडेने तिळमात्रही न डगमगता आपली समशेर उपसली. बॉने पिस्तूल झाडले परंतु गोळी हुकली व तो आपली तलवार काढतो तोच मंगल पांडेच्या तलवारीचा वार बसून बॉ जमिनीवर लोळू लागला. इतक्यात मंगल पांडेवर तो पूर्वीचा गोरा चालून येऊ पाहताच जवळच्या एका शिपायाने आपल्या बंदुकीच्या दस्त्याने त्याचे डोके ठेचून काढले व सर्व शिपायांनी मंगल पांडेस कोणीही हात लावू नये अशी गर्जना केली. तोच कर्नल व्हिलर तिथे आला व मंगल पांडे यास पकडण्याविषयी हुकूम देऊ लागला. आम्ही आमच्या सहकार्याच्या केसालाही धक्का लावणार नाही अशी पुन्हा गर्जना झाली व इंग्रजांच्या लाल भडक रक्ताचे पाट वाहत असलेल्या त्या देखाव्यापुढे जास्त वेळ न थांबता कर्नल साहेब जनरलच्या बंगल्याकडे पळून गेला. इकडे मंगल पांडे आपले रक्ताने भिजलेले हात उभे करून मर्द हो उठा अशी भयानक गर्जना करीत इकडे तिकडे हिंडत होता. जनरल हिरसे याला ही बातमी कळताच तो आणखी काही युरोपियन घेऊन मंगल पांडे याचकडे दौडत आला. आता मात्र आपण शत्रूच्या ताब्यात सापडू असा रंग पाहून त्या देशवीर मंगल पांडेनी फिरंग्यापेक्षा मरण जवळ करावे असा निश्चय केला व आपली बंदूक आपल्या छातीकडे रोखली व क्षणार्धात त्याचा पवित्र देह जखमी होऊन खाली पडला. लगेच त्या जखमी तरुणाला इस्पितळामध्ये नेण्यात आले व सर्व इंग्रज अधिकारी या एका शिपायाने जे वीरत्व दाखवले त्याने लज्जित होऊन आपापल्या तंबूत निघून गेले. ही 1857 सालच्या मार्चची 29वी तारीख. मंगल पांडे याची नंतर कोर्ट मार्शल पुढे चौकशी झाली. त्या चौकशीत त्याने इतर कटवाल्यांची नावे घ्यावी म्हणून प्रयत्नही करण्यात आले परंतु त्या तेजस्वी तरुणाने आपण कोणाचीही नावे देण्यास तयार नाही असे साफ उत्तर दिले. त्याने हेही कळविले की मी ज्यांना गोळ्या घातल्या त्या इंग्रजी अधिकाऱ्यांविरुद्ध माझा कोणत्याही प्रकारचा व्यक्तिविषयक द्वेष नव्हता. जर व्यक्तिविषयक द्वेष असता तर ते खूनच झाले असते. मंगल पांडेचे मंगल नाम हे शहीदांच्या यादीत न देता ते खुनी मनुष्यांच्या यादीत द्यावे लागले असते. परंतु मंगल पांडेंचे धाडसी कृत्य तत्वनिष्ठेसाठी होते. स्वदेशाच्या व स्वधर्माच्या संरक्षणाकरिता सुखदुःखे समे कृत्वा मंगल पांडे यांची तलवार म्यानातून बाहेर पडली होती. स्वदेश व स्वधर्म यांचा अपमान पाहण्यापेक्षा मरण बरे असा कृतनिश्चय करूनच तो बाहेर निघाला होता.
या कृत्यात जशी त्याची पवित्र स्वदेश भक्ती व स्वधर्म प्रीती दिसून आली, तसेच त्या तरुणाच्या तलवारीचे पाणीही दिसून आले. अशा या वीर तरुणाला अखेरी फाशीची शिक्षा झाली. तारीख 8 एप्रिल ही त्याच्या फाशीसाठी नेमली होती. शहीदांच्या रक्तात काय तेज असेल ते असो, परंतु त्यांच्या नामस्मरणाने देखील मनात उदात्त वृत्तींना जास्त बहर येऊ लागतो. पण ज्यांच्या दृष्टीला मंगल पांडे यांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झालेला होता, त्या बराकपूरच्या सर्व नागरिकांचे अंतःकरणात दिव्य प्रेम उत्पन्न झाले, यात नवलते काय. त्या सर्व बराकपूर शहरात मंगल पांडे यांना फाशी देण्यासाठी एक मांग मिळेना. अखेर कलकत्त्याहून त्या अमंगल कृत्यासाठी 4 मांग आणवावे लागले. तारीख 8 एप्रिलच्या दिवशी सकाळी मंगल पांडे यांना फाशीकडे नेले. त्यांचे भोवती लष्करी लोकांचा पहारा होता. त्यातून मंगल पांडे धीटपणाने चालत गेला व फाशीवर चढला. हे वर्णन वाचल्यानंतर रक्त सळसळणार नाही असे होईल का? 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातला एक टर्निंग पॉइंट ठरला. त्याने 1857च्या उठावाला स्वातंत्र्य युद्ध म्हणून मान्यता दिली, क्रांतिकारकांना प्रेरणा दिली, ब्रिटिश सत्तेला हादरा दिला आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनाची पायाभरणी केली. क्रांतिसूर्य भगतसिंग यांनी हा ग्रंथ विशेष अभ्यासला होता. त्यांनी त्याच्या प्रती गुप्तपणे छापून प्रसारित केल्या होत्या. चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अभिनव भारत संघटनेतील सर्व क्रांतिकारी यांनी या ग्रंथाची पारायण केली, तीही गुप्तपणे. अशी किती उदाहरणं द्यावीत. हे पुस्तक तेव्हा अतिशय गुप्तपणे गुजराती, मल्याळी, तमिळ, तेलुगू, उर्दू, फ्रेंच, जर्मन भाषेतही अनुवादित झाले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या उभारणीवरही या ग्रंथाचा प्रभाव होता. आजचा हा ऐतिहासिक दिवस भारतीय म्हणून आपल्याला ठाऊक असायला हवा. त्या निमित्ताने 1857चे स्वातंत्र्य समर या ऐतिहासिक ग्रंथाचा परिचय करून द्यावा असं आम्हाला वाटलं. अर्थात अनेकांना कदाचित ही माहिती आधीही असेलही, पण पुन्हा पुन्हा उजळणी करावी असा हा इतिहास नक्कीच आहे, हो की नाही? आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की कळवा. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही आमची YouTube वाहिनी, तिला पसंती द्या, तिचा प्रसार करा आणि तिचे सभासद व्हा. अर्थात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.